ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यांमधील बेवारस तसेच अपघातग्रस्त तब्बल 39 वाहने मागील अनेक वर्षांपासून धूळ खात होऊन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। टोकावडे पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आलेली ही वाहने ऊन, वारा, पावसामुळे मोठ्या प्रमाणात गंजलेली असून काही वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर आणि इंजिन नंबर सुद्धा पूर्णपणे अस्पष्ट झाले आहेत। या 39 वाहनांपैकी 22 वाहन मालकांचा तपास लागला असून उर्वरित वाहन मालकांचा शोध अद्याप सुरू आहे। वाहनांच्या झिजेमुळे आणि परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलीस दलाने बेवारस वाहनांचे मालक शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। टोकावडे पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले असून महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेण्यात आली आहे। संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी संस्थेच्या माध्यमातून वाहनांचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबरच्या आधारे प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे व कल्याण यांच्याशी पत्रव्यवहार करून मूळ वाहन मालकांचा शोध घेण्यात आला आहे। संबंधित वाहन मालकांनी पोलीस ठाण्याकडून पत्र मिळताच आपली कागदपत्रे घेऊन टोकावडे पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, वाहनाची खात्री करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत 7 दिवसांच्या आत आपले वाहन ताब्यात घ्यावे। निर्धारित कालावधीत वाहने ताब्यात न घेतल्यास कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर वाहने लिलावात काढण्यात येतील आणि त्यातून मिळणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल, असे 6 पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले आहे।